संयमाचे फळ गोड लागते. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याची छोटीशी शेतजमीन होती. तो शेतात खूप मेहनत करत असे. परंतु एवढी मेहनत करूनही त्याच्याजवळ फारसे पैसे नव्हते. एके दिवशी तो शेतात काम करत होता. त्याला अचानक एक छोटीशी बी त्याच्या दृष्टीस पडली. त्याने ती बी आपल्या घरी नेली व एका भांड्यात ठेवली व रोज त्यात पाणी घालायचा. काही दिवसातच ती बी अंकुरित झाली. मग शेतकऱ्याने ती बी एका परडीत लावली व रोज पाणी त्याला देऊ लागला. दिवसामागून दिवस गेले. ती अंकुरित झालेली बी मधील रोप मोठं होत गेलं. काही दिवसातच ते रोप झाड बनलं व त्यावर खूप चविष्ट अशी फळे लागली. शेतकऱ्याने ती फळे विकली. त्यातून त्याने खूप पैसे कमवले. शेतकरी आता खूप खुश होता. त्याने विचार केला, हे सर्व आपल्याला संयमामुळे मिळालं आहे. त्याने संयम बाळगून खूप मेहनत केली व आयुष्यात आर्थिक प्रगती केली. बोध, ही गोष्ट आपल्याला हे शिकवते की संयम ठेवणे हा एक खूप चांगला गुण आहे. जेव्हा आपण संयम बाळगून काम करतो तेव्हा आपल्याला यश नक्कीच प्राप्त होते. संयम आपल्याला कठीण प्रसंगीही पुढे जाण्यास मदत करते. संयम आपल्याला लक्ष्य प्राप्त करण्यास देखील मदत करते.